रात्रीचे 12-12:30 वाजले होते. अक्षय त्याच्या कारमधून एका घाटातून चालला होता. गाडी पुढे जात असताना अचानकच अक्षयची गाडी घाटामध्ये येऊन बंद पडते. अक्षय परत गाडी चालू करायचा प्रयत्न करतो, पण गाडी काही सुरू होत नाही. गाडी सुरू करता करता अक्षयचं लक्ष हेडलाईटकडे जातं आणि समोर त्याला अत्यंत विद्रूप बाई दिसते. त्या बाईने पांढरी साडी घातलेली असते, चेहऱ्यावरती त्याच्या विद्रूप खुणा असतात, दात बाहेर आलेले असतात आणि हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर अक्षय जागीच बेशुद्ध होतो. अक्षयच्या बेशुद्धीनंतर हा प्रश्न पडतोय की नक्की अक्षयच्या समोर आलेली बाई कोण होती? अक्षयची गाडी तिनेच बंद पाडली होती का? नक्की ती सामान्य बाई होती का भूत होतं? आज आपण या व्हिडिओमध्ये याच बद्दल बोलणार आहे की नक्की भूत असतं का? भूताच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे? भूतांचे प्रकार काय आहेत? काही लोक दावा करतात की आम्ही आत्म्यांना बोलवतो आणि त्यांच्याशी चर्चा करतो. हे दावे खरे असतात की खोटे असतात? तर चला सुरुवात करूया. भूत असतं का? आपल्या महाराष्ट्रात नक्की भूत कसं दिसतं याबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत, कारण त्यांचं याबद्दल एकच उत्तर नाहीये. खरं तर भूत कसं दिसतं हे लोकांच्या संगोपनावरून, त्यांच्या संस्कृतीवरून किंवा ते लहानाचे मोठे कुठे झालेले आहेत या सगळ्या गोष्टीवरून ठरतं. विशेष करून सर्वसाधारण लोकांचं एकच उत्तर येतं की भूत म्हणजे काय, तर त्याचे केस लांब असतात, पांढरी साडी घातलेली असते, चेहरा विद्रूप दिसतो, दात बाहेर आलेले असतात. अशा सर्व प्रकाराला भूत असं म्हटलं जातं. आता हिंदू शास्त्रामध्ये भूतांबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे. हिंदू शास्त्रानुसार ज्या लोकांचा मृत्यू आकस्मिक होतो किंवा ज्या लोकांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा ज्या लोकांचा मृत्यू अनैसर्गिक होतो, ही सगळी लोक भूत बनत असतात. त्यांचा आत्मा भरकटत राहतो आणि त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो. त्या आत्म्याला भूत असं म्हटलं जातं. आता यामध्ये सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे जिवंत असताना एखाद्याने पाप केला असेल किंवा अत्याचार केले असतील किंवा या जगात न बसणारे नेम केले असतील, अशा लोकांचा जर का मृत्यू झाला तर यांना भूत, पिशाच अशा योनीमध्ये टाकलं जातं. या सगळ्या गोष्टीतून भूतांचे वेगवेगळे प्रकार सुद्धा समोर आलेले आहेत. महाराष्ट्रात विशेष करून जे भूतांचे प्रकार प्रसिद्ध आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे हाडळ. स्त्रीच्या भूताला हाडळ असं म्हटलं जातं. या हाडळीचे केस लांब असतात, चेहरा विद्रूप असतो, असं हिचं वर्गीकरण केलं जातं. 2 नंबरचं भूत आहे ते म्हणजे मुंजा. हा मुंजा कोकणामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की जो पुरुष अविवाहित मरतो तो मुंजा बनतो. पिंपळाच्या झाडाचा आणि त्याचा एकदम जवळचा संबंध आहे. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे जाकीन आणि लवसार. आता हे प्रकार काय आहेत? जी स्त्री सुवासिनी मरते तिला जाकीन म्हटलं जातं आणि जी स्त्री विधवा म्हणून मरते तिला लवासात म्हटलं जातं. म्हणजे यामध्ये सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे. चौथा आणि इंटरेस्टिंग प्रकार आहे तो म्हणजे हाकमारी. असं म्हटलं जातं की एखादं भूत येतं दरवाजावरती आणि व्यक्तीला आवाज देतं. त्या व्यक्तीने जर का त्या भूताला रिस्पॉन्स दिला तर ते भूत त्याला त्याच्याबरोबर घेऊन जातं आणि तो व्यक्ती या जगातूनच गायब होतो. हिला हाकमारी असं म्हटलं जातं. 5वा आणि सगळ्यात डेंजर प्रकार आहे तो म्हणजे पिशाच्च. आता हे पिशाच्च कोण आहेत? असं म्हटलं जातं की भूतातील सगळ्यात ताकदवर प्रकार म्हणजे पिशाच्च. हा राक्षसी अवतार आहे आणि हा मांसाहार सुद्धा करतो. ज्या लोकांनी सगळ्यात जास्त पाप केलेले आहेत आणि या जगामध्ये जगताना गुन्हेगारी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर केली आहे, अशा माणसाचा आत्मा पिशाच्च बनतो असं म्हटलं जातं. आता भूतांचे एवढे सगळे प्रकार पाहिल्यानंतर मनामध्ये शंका येते की खरंच ही भूत अस्तित्वात आहेत की नाहीत. चला विज्ञान काय म्हणतंय हे समजून घेऊया. भूताबद्दल बोलताना आपल्यापैकी बरेच जण म्हणतात की मी पाहिलंय, मला भास झालाय, मी अनुभवलंय. पण याबद्दल विज्ञानाचं काय म्हणणं आहे? विज्ञानाचा साधा आणि सरळ नियम आहे. जी गोष्ट सिद्ध झाली नाही त्या गोष्टीला विज्ञान मानत नाही. विज्ञानाच्या शोधामध्ये असं एकही गोष्ट आढळली नाही की ज्यामध्ये भूत आहे हे सिद्ध होतं. म्हणजे माणूस मेल्यानंतर माणसाच्या कोणत्याही शरीराच्या भागाचं अस्तित्व अजूनपर्यंत विज्ञानात सिद्ध झालेलं नाहीये. म्हणून विज्ञान म्हणतं की भूत नाहीये. पण तरी सुद्धा लोकांना भास का होतात? त्यासाठी आपल्याला मानवी मन, मानवी मेंदू, आजूबाजूचं वातावरण, आवाज या सगळ्याबद्दल विचार करावा लागेल आणि यातूनच आपल्याला समजेल की वैज्ञानिक दृष्ट्या भूत आहे की नाही. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इन्फ्रासाऊंड. हा आवाज जो आहे तो माणसाच्या कानाला ऐकूच येत नाही. मराठी त्याला आवर्ध्वनी असं म्हटलं जातं. 20 हर्ट्झच्या खालचा आवाज माणसाला ऐकूच येत नाही आणि यालाच इन्फ्रासाऊंड म्हटलं जातं.
हा आवाज जरी माणसाला ऐकू येत नसेल, पण याचा मानवी शरीरावरती खूप मोठा परिणाम होतो. जसं की माणसाला भीती वाटणं, छातीमध्ये धडधड निर्माण करणं, गरगर करणं, डोळ्यामध्ये थरथर येणं आणि डोळ्यामध्ये थरथर आल्यानंतर माणसाला समोर कोणी असल्याचा भास होतो आणि माणूस तिथेच म्हणतो की भूत आहे. याचाच अर्थ इन्फ्रासाऊंडचा माणसावरती खूप मोठा इफेक्ट होतो आणि त्यामुळे माणसांना भास होतात. याचंच जर का उदाहरण द्यायचं झालं तर विक टॅड यांनी प्रयोगशाळेमध्ये एक संशोधन केलं, कारण त्यांना त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये कोणीतरी असल्याचा भास होत होता. संशोधन केल्यानंतर त्यांच्या गोष्ट लक्षात आले की त्यांनी जो नवीन प्रयोगशाळेत फॅन बसवला होता त्याचा आवाजाची व्हॅल्यू 19 हर्ट्झ होती. त्यामुळे त्यांना वेगवेगळे भास होत होते. यानंतर बऱ्याच हॉन्टेड प्लेसवरती सेम संशोधन करण्यात आलं आणि त्यामध्ये आढळलं की नॉर्मल जागेपेक्षा हॉन्टेड प्लेसवरती 200 पटीपेक्षा जास्त इन्फ्रासाऊंड होता. त्यामुळे लोकांना वेगवेगळे भास होत होते, लोकांच्या आयबॉलमध्ये कंपन होत होतं, छातीमध्ये धडधड करत होतं आणि त्याचमुळे लोकांना भास होत होते. फक्त इन्फ्रासाऊंड नाही तर काही प्रकारचे विषारी वायू आणि बुरशी देखील माणसाला वेगवेगळे भास निर्माण करू शकते. जर का कार्बन मोनॉक्साईड सारखा वायू वातावरणात असेल तरी सुद्धा माणसाला गरगरणे, भीती वाटणे किंवा वेगवेगळे भास होणे असे प्रकार घडू शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीमुळे सुद्धा सेम भास निर्माण होऊ शकतात. माणसाला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला कोणी तर आहे. त्याच्या आयबॉलमध्ये कंपन निर्माण झाल्यामुळे किंवा मेंदूवरती ताण आल्यामुळे त्याला समोर कोणी असल्याचा भास सुद्धा होतो आणि या सगळ्या प्रकाराला कारणीभूत आहे मानवाचा मेंदू. मानवी मेंदूची एक अशी सवय आहे जिला पॅरेडोलिया असं म्हटलं जातं. यामध्ये माणसाला भास होत राहतात. असं वाटतं समोर कोणीतरी उभा आहे, सावलीमध्ये कोणीतरी उभा आहे, पडद्याच्या मागं कोणीतरी आहे आणि हे सगळे भास पॅरेडोलिया प्रकारामुळे होत असतात. यामध्ये अजून एक गोष्ट घडते. जर का एखाद्या माणसाने सांगितलं की अशा एखाद्या ठिकाणी भूत आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर मेंदू तीच माहिती प्रोसेस करत असतो आणि त्याच गोष्टीवर विश्वास ठेवून त्याला भास होऊ लागतात. एखाद्याने सांगितलेलं असतं इथं भूत आहे, मग त्या जागेवरती गेल्यानंतर तिकडचा पडदा हल्ला किंवा वाऱ्याने एखादी गोष्ट हल्ली तरी सुद्धा मनामध्ये शंका येते आणि असा भास होतो की तिकडं कोणी तर आहे. आधीच त्या प्लेसला हॉन्टेड प्लेस असं म्हटलेलं असतं आणि मेंदूने तीच गोष्ट प्रोसेस केल्यामुळे आणि आपल्याला त्या ठिकाणी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी दिसतात. पण हा सगळा मेंदूचाच एक भाग असतो. काही वेळेस मानवी मेंदू प्रोसेसिंगमध्ये सुद्धा चुका करतो. असे काही आपल्या आजूबाजूला लोक असतात ज्यांना लवकर काही गोष्टी समजत नाही, ते काही गोष्टी ऐकून घेत नाही, त्यांचं मन सारखं विचलित होतं. अशा लोकांचा मेंदू सेन्सरी प्रोसेसिंगमध्ये कमजोर असतो. त्यामुळे सुद्धा त्यांना वेगवेगळे भास होत असतात आणि त्या भासांवरती ही लोक विश्वास सुद्धा ठेवतात. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की माणसाला होणारे भास हे त्याच्या आजूबाजूच्या परिस्थिती, वातावरण, आवाज आणि मानवी मेंदूमध्ये होणारे बदल यामुळे होत असतात. त्यामुळे विज्ञान सांगतंय की भूत नसतं. तरी पण बरीच लोक दावा करतात की आम्ही आत्म्याशी बोलतो. नक्की ते का दावा करतात याबद्दल थोडंसं समजून घेऊया. बरेच लोक हा दावा करतात की आम्ही आत्म्याला बोलवतो, आत्म्याशी चर्चा करतो. तुम्हाला जर का तुमच्या नातेवाईकांच्या आत्म्याशी बोलायचं असेल तर त्यालाही बोलवू आणि तुमची चर्चा घडवून आणू. आणि लोक यामागे फसतात. पण हे सगळं खरं आहे का? तर हे सगळं अजिबात सुद्धा खरं नाही. हे का होतं तर यामागं ह्युमन सायकोलॉजी, वातावरणातील भीतीदायक सेटअप आणि आयडिओ मोटर इफेक्ट यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर हे लोक काय करतात, एखाद्या अंधारी खोलीमध्ये मेणबत्त्या लावतात, स्पिरिट बोर्ड असतो किंवा 2 रॉड असतात किंवा एखादं पेंडुलम असतं. ते पेंडुलम हातामध्ये पकडलेलं असतं आणि हे लोक बोलायला सुरुवात करतात की हे पवित्र आत्म्या आम्हाला भेटायला ये, हे पवित्र आत्म्या आम्हाला भेटायला ये, हे पवित्र आत्म्या आम्हाला भेटायला ये. आणि असं बोलल्यानंतर काही क्षणातच तो रॉड हलतो आणि रॉड हलल्यानंतर माणसाला हे वाटू लागतं की खरंच हा आत्मा आम्हाला भेटायला आलेला आहे. हे सगळं का होतं तर यामागे असतो आयडिओ मोटर इफेक्ट. आयडिओ मोटर इफेक्ट काय करतो, ज्यावेळेस एखादा पेंडुलम पकडलेला असतो त्यावेळेस माणूस तो पेंडुलम हलवत नाही, पण त्याच्या मायक्रो मसल तो पेंडुलम हलवतात. माणसाला असं भास होतो की तो पेंडुलम ऑटोमॅटिकच हललेला आहे, पण तो पेंडुलम माणसाच्या मायक्रो मसल्स हलवत असतात. मेंदू जो आहे तो मायक्रो मसलला सिग्नल देतो की आपल्याला हे पेंडुलम हलवायचं आहे आणि तशा प्रकारे ते पेंडुलम हलत असतं आणि माणसाला याचा अंदाज सुद्धा लागत नाही. अशा प्रकारे हे लोक फ्रॉड करतात आणि आत्म्याला बोलवतात. यामध्ये अजून एक गोष्ट होते की बाबा असतील, तांत्रिक असतील, मांत्रिक असतील, हे मुद्दाम असं भीतीदायक वातावरण निर्माण करतात. जसं की अंधारी खोली असेल, मेणबत्ती लावलेली असेल, स्पिरिट बोर्ड असेल, रॉड असेल, पेंडुलम असेल आणि हे वातावरण बघूनच माणसाला असं वाटतं की या ठिकाणी
कोणती तरी आत्मा आहे किंवा हा परिसर एकदम हॉन्टेड झालेला आहे, त्यामुळे माणसाच्या मायक्रो मसल तसं काम करायला लागतात आणि याचाच फायदा हे बाबा लोक घेतात. यानंतर बरीच लोक असं म्हणतात की भूत अंगात घुसते आणि भूत अंगात घुसल्यानंतर माणूस तसाच वागायला लागतो. खरं तर हे सामाजिक जीवनामुळे होते. सामाजिक जीवनामुळे माणसाने अशा अनेक घटना पाहिलेल्या असतात. त्या घटनेमध्ये त्याला हे जाणवलेलं असतं एखाद्याच्या अंगात भूत शिरल्यानंतर तो कसा वागतो आणि तीच प्रक्रिया माणूस ऑटोमॅटिक करायला लागतो. त्याला असं वाटतं की माझ्याही अंगात भूत शिरलेलं आहे आणि तोही तसाच ओरडायला लागतो, आवाज बदलून बोलायला लागतो, कारण हे सगळं सामाजिक बिहेवियरमुळे होत असतं. काही ठिकाणी तर स्वतःची चूक लपवण्यासाठी माणूस स्वतःच नाटक करत असतो आणि त्याच्या अंगात भूत घुसलेलं आहे असं नाटक करतो. काही ठिकाणी तर मासमध्ये ही प्रक्रिया लोक करायला लागतात. समजा एखाद्या गावामध्ये एखादा माणूस भूत घुसल्याचं नाटक करतोय तर त्याला पाहून गावातील इतर लोक सुद्धा तशीच वागायला लागतात. याला असं म्हटलं जातं मास सायकोलॉजिकल इलनेस आणि हा सगळा प्रकार मेंदूमध्ये झालेल्या बदलामुळे होत असतो. खरं तर यामध्ये भूत काहीच करत नाही, या सगळ्याला माणसाचा मेंदूच कारणीभूत असतो. खरं तर विज्ञानाने असं कुठेही सिद्ध केलेलं नाही की भूत आहे. माणसाला होणारे भास असतील, सावले असतील, वेगवेगळे येणारे आवाज असतील, आजूबाजूला कोणी तर आहे असं दिसत असेल तर हे सगळं मानसशास्त्र, आजूबाजूचं वातावरण आणि मानवी मेंदूमध्ये होणारे बदल या गोष्टीमुळे होत असतं. त्यामुळे भूत आहे अशा कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. ही सगळी अंधश्रद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल जर का भूत नाहीये तर मग सुरुवातीला तुम्ही जी गोष्ट सांगितली होती अक्षयची, तो बेशुद्ध कसा पडला? या मागे सुद्धा अक्षयचा मेंदूच कारणीभूत होता. ज्यावेळेस अक्षयची गाडी बंद पडली आणि अचानक त्याचं समोर लक्ष गेलं त्यावेळेस त्याच्या मेंदूने पूर्ण माहिती प्रोसेस केली नाही. त्याला पॅरोडोलिया झाला. पॅरोडोलिया झाल्यामुळे अक्षयला समोर विचित्र आकृती दिसली आणि ती आकृती बघून अक्षय खूप जास्त घाबरला आणि घाबरल्यामुळे तो बेशुद्ध पडला. यामागे भूताचा असा काही सुद्धा संबंध नव्हता. त्यामुळे भूत आहे या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. खरं तर भूतांच्या गोष्टीमध्ये रोमांच आहे, पण विज्ञान सांगतं की भूत अस्तित्वातच नाहीये. आपल्याला वेगवेगळे भास होत असतात, वेगवेगळ्या आकृत्या दिसत असतात, पण यामागे भूत नसतं तर तुमच्या मेंदूवरती होणारा परिणाम या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवत असतो. त्यामुळे अंधश्रद्धेला बळी पडू नका आणि भूतासारख्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून भूत असतं का नसतं या सर्व गोष्टी समजल्या असतील. जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.